BMC म्हणजेच मुंबई महापालिका सोन्याचं अंडी देणारी कोंबडी असंही म्हटलं जातं। पण याच मुंबई महापालिकेचा 800 कोटींचा निधी आहे। तो विकासासाठी की राजकारणासाठी? सत्ताधाऱ्यांना कोट्यावधी आणि विरोधकांना फक्त काही लाखांचा निधी असा आरोप होत असताना आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेत निधी वाटपात खरोखरच भेदभाव झालाय का हेच समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। मुंबई महापालिकेच्या 2026-2027 च्या अर्थसंकल्पात 800 कोटी रुपयांच्या विकास निधीची तरतूद करण्यात आली आहे। हा निधी मुंबई शहरातल्या विविध विकास कामांसाठी वापरला जाणार आहे। मात्र या निधीच्या वाटपावरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झालाय। विरोधकांचा असा आरोप आहे की सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटींच्या आसपास निधी देण्यात आलाय, तर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना मात्र 20 ते 25 लाखांपर्यंत निधी देण्यात आलाय। आता सर्वपक्षीय गटनेत्यांबाबत सांगायचं झालं तर काही सत्ताधारी नेत्यांना म्हणजे गटनेत्यांना 2 ते 10 कोटींपर्यंत निधी दिलाय, तर काहींना अगदी 20 कोटींपर्यंतची निधी दिल्याची माहिती आहे। यामुळे विरोधकांनी हा निधी वाटपातला स्पष्ट भेदभाव आहे, या एवढ्याशा निधीत विकास कामं कशी करायची असा सवाल उपस्थित केलाय। आता महायुतीतल्या कोणत्या नगरसेवकाला किती निधी मिळालाय हे सुद्धा समजून घेऊयात। गणेश खणकर यांना 20 कोटी, अमेय घोले यांना 10 कोटी, संजय घाडी 10 कोटी, प्रभाकर शिंदे 2.5 कोटी, रितू तावडे ज्या मुंबईच्या महापौर आहेत त्यांना 2.25 कोटी इतका निधी देण्यात आलाय। आता इतर पक्षांच्या गटनेत्यांना मिळालेला निधी किती आहे तेही समजून घेऊयात। तर अशरफ आझमी 2 कोटी, किशोरी पेडणेकर ज्या मुंबईच्या माजी महापौर राहिल्यात त्यांना 2 कोटी, यशवंत किल्लेदार यांना 2 कोटी, विजय उबाळे 2 कोटी, डॉक्टर सईदा खान 3 कोटी, अजित रावराणे 2.25 कोटी असा ह्या विरोधी पक्षातल्या किंवा काही पक्षाच्या गटनेत्यांना दिलेला निधी आहे। आता विरोधी पक्षातल्या नगरसेवकांची काहींची ना अगदी लाखात बोलवण झाली। तर ते नगरसेवक कोण? तर विशाखा राऊत यांना अवघा 25 लाखांचा निधी आणि आशा काळेंना सुद्धा 25 लाखांचा निधी देण्यात आलाय। त्यामुळे निधी वाटपातली ही अनियमितता आणि भेदभाव हा पाहायला मिळतोय। पण निधी वाटपाबाबत नियम काय सांगतो? तर नियमानुसार प्रत्येक नगरसेवकाला विकास कामांसाठी निधी मिळतो। आता या वर्षी तो निधी 500 ते 600 कोटींवरून वाढून मुंबई महापालिकेचं बजेट हे थेट 800 कोटींपर्यंत नेण्यात आलंय। मात्र प्रत्यक्ष निधी वाटपात असमानता असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो। आता याविषयी खरं तर सत्ताधाऱ्यांची बाजू काय आहे? तर स्थायी समितीचे जे अध्यक्ष आहेत प्रभाकर शिंदे यांच्या माहितीनुसार मुंबईतल्या सर्व नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी रुपयाचा विकास निधी देण्यात येणार आहे। शिवाय निधी वाटप हे नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार करण्यात आलंय असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजेच ज्यांनी जास्त मागणी केली त्यांना जास्त निधी मिळालाय। त्यामुळे खरं तर आता शिंदेंचं जे म्हणणं आहे की प्रत्येक नगरसेवकाला 1 कोटी, तर काही नगरसेवकांबाबत मात्र ते तथ्य आपल्याला दिसून येत नाही। तरी मुंबई महापालिकेतील निधी वाटपावरून काही प्रश्न उपस्थित होतात। ते म्हणजे हे जे निधी वाटप आहे ते खरंच पारदर्शक आहे का? आणि या निधी वाटपाचं खरं तर राजकारण करणं कितपत योग्य आहे? विरोधी मतदारसंघांवरती म्हणजे विरोधी पक्षातल्या नगरसेवकांच्या मतदारसंघांवर अन्याय होतोय का? कसं आहे ना, मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी, राज्याची राजधानी असलेल्या शहरात सर्वपक्षीय नगरसेवकांना विकास निधीचं समान वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे आणि तसं ते अपेक्षित आहे। कारण त्यावरच शहरातले रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा यांवर काम करता येणं शक्य आहे। तरी निधी वाटपातला हा वाद आता फक्त राजकारणापुरता मर्यादित राहणार की यावर सत्ताधाऱ्यांकडून मोठा निर्णय घेतला जाणार, पर्याय शोधला जाणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल। तरी याविषयीची आपली मतं कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच